यवतमाल पुलिस ने शहर में अवैध हथियारों के जखीरे को लेकर बड़ी कार्रवाई की है। पुलिस ने 2 अलग-अलग कार्रवाइयों में राइफल, बंदूक, तलवार और जिंदा कारतूस समेत 12 लाख रुपए कीमत का शस्त्र साठा बरामद किया है। मिली जानकारी के मुताबिक यवतमाल शहर पुलिस स्टेशन और अवधूतवाड़ी पुलिस स्टेशन की हद में यह कार्रवाई की गई है। स्थानीय गुनी शाखा पथक को जानकारी मिली थी कि कुछ लोग वाहन में अवैध हथियार लेकर जा रहे हैं। इसी आधार पर छापा मारकर पुलिस ने रणवीर रमन वर्मा और मोहम्मद अशफार, मोहम्मद असलम मलनस उर्फ भाया को हिरासत में लिया। पुलिस ने इनके पास से राइफल, बंदूक, तलवार और जिंदा कारतूस के साथ साथ कुछ शराब की बोतलें भी जब्त की है। फिलहाल पुलिस यह पता लगा रही है कि ये हथियार कहां से लाए गए थे और इन्हें कहां ले जाया जा रहा था। पुलिस अधीक्षक कुमार चिंता ने कहा कि यह बड़ी कार्रवाई है। हम इस शस्त्र साठा के स्रोत और मंशा को लेकर गंभीरता से जांच कर रहे हैं। आपको बता दें कि यवतमाल में इस तरह का हथियारों का जखीरा पकड़े जाने से शहर में हड़कंप मच गया है। पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए जांच तेज कर दी है ताकि किसी भी तरह की आपराधिक साजिश को वक्त रहते रोका जा सके। यवतमाळ सिटी पोलीस स्टेशन आणि अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये वेगळ्या आर्म्स ॲक्टच्या कारवाई केलेल्या आहे। यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये एक रणवीर वर्मा म्हणून एक आरोपी आहे। ते टू व्हीलरमध्ये जाताना आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की ते वेपन्स घेऊन जातात म्हणून त्याच्यावर आपल्या LCB टीमने कारवाई केली आणि त्याच्याकडून एक रायफल, एक एअरगन आणि एक शॉटगन, एक रिव्हॉल्वर आणि एक बुलेटप्रूफ जॅकेट आणि 350 राऊंड्स आणि अजून काही हत्यार मिळालेलं आहे आणि त्यांना अटक पण केलेलं आहे। त्यांच्याकडे आपल्याला 3 दिवसासाठी पोलीस कस्टडील रिमांड पण मिळालेला आहे। त्याच्यासोबत बरोबर आपल्याला अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये मलनस म्हणून एक आरोपी आहे। ते पण एक खट्टा घेऊन फिरतात म्हणून आपल्याला माहिती मिळाली होता। ते पण आपण नाकाबंदी लावून त्यांना अटक केले तरी त्यांच्याकडून आपल्याकडे एक पंप ॲक्शन गन मिळाले आणि 5 जिवंत राऊंड पण मिळालेला आहे। त्यांना पण अटक करून आपल्याला 3 दिवसचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। असा आपला LCB ने टोटल 5 हत्यार म्हणजे आर्म्सला आपण सीज केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता माहिती आहे की इंटरस्टेट कनेक्शन पण माहिती आहे म्हणून आपल्याकडे आलेला आहे। त्या आरोपी यांना सप्लाय केलेला आहे त्यांना पण अटक करण्यासाठी आपली टीम पण निघालेली आहे।